नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. तर सावली तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही पुढे पुढे चालता. तर आज आपण जीवितापूजन कसे करायचे याबद्दल मी थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे. एक पाट घ्यायचा आहे, त्यावर वस्त्र अंथरायचं आहे आणि पाटाभोवती रांगोळी काढायची आहे. अशा प्रकारे मी मांडलेले आहे. त्यानंतर जीविकेची मूर्ती ठेवायची आहे आणि तिला आघाडा आणि दुर्वा यांची माळ करायची आहे. सर्वात प्रथम गणपतीची स्थापना करायची आहे. एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्यावर सुपारी आणि एक चांदीचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावर गंध, फूल आणि अक्षता वाहायच्या आहेत. अशा प्रकारे गणपतीची प्रतिष्ठापना सर्वात प्रथम करायची आहे. त्यानंतर दिव्यांचे पूजन करायचे आहे. दिव्यांना गंध, फूल, अक्षता वाहायच्या आहे. त्यानंतर देवीला कापसाची वस्त्राची माळ घालायची आहे. त्यानंतर जीविकेची ओटी भरायची आहे. एक पीस घ्यायचा आहे आणि त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. आणि त्याचे पूजन करायचे आहे. अशा प्रकारे तिची ओटी भरायची आहे. तर आपण प्रसाद म्हणून चणे फुटाणे ठेवायचे आहेत. देवीला प्रसाद म्हणून द्यायचा आहे. अशा प्रकारे मी प्रसाद ठेवलेला आहे. अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे. अशा प्रकारे श्रावण शुक्रवारी जीवतीची पूजा करताना जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामेन नमोस्तुते हा श्लोक म्हणायचा आहे. या पूजेसाठी दुर्वा फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले जाते. आघाड्याची पाने ही जंतुनाशक असल्यामुळे आणि औषधवर्धक असल्यामुळे या पाण्याचा वापर इथे पूजेला केला जातो. आणि कापसाचे वस्त्र, 21 मणांचे कापसाचे वस्त्र देवीला घालायचे आहे. गंध, फूल, अक्षता वाहायच्या आहेत आणि धूपदीप अर्पण करायचा आहे. साखरेचा, चणे फुटाण्याचा किंवा पुरणाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. त्यानंतर देवीची आरती करायची आहे. जीविकेची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करायचे आहे. अशा प्रकारे इतर काही कारणास्तव किंवा मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्यात. म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरण्यास विसरू नये. कारण पूजा संपन्न झाल्यानंतर महिलांनी आपल्या परिसरातील सुवासिनींना महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू द्यावे. अशा प्रकारे जीवितेची पूजा केली जाते. श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी ही जरा आणि जीवंतिकेची पूजा केली जाते. जरा म्हणजे म्हातारपणापर्यंत आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणे.
म्हणजे आपल्या घरातील लहान मुलांना दीर्घायुष्य देणे असा या मागचा उद्देश आहे. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते आणि महिलांनी आवर्जून आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करावी. आणि यंदा ही पूजा 25 जुलै रोजी आली असल्यामुळे ही पूजा 4 शुक्रवारी नियमितपणे करावी. जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस वार, उदाहरणार्थ मंगळवार असो, बुधवार असो, शुक्रवार असो, शनिवार असो, येईल त्या दिवशी देव्हाऱ्याजवळ भिंतीजवळ लावावा. त्याची पूजा आठवड्यातून 4 दिवस करावी. श्रावण शुक्रवारी कुलदेवीची आणि लक्ष्मी मातेची तसेच जीवितेची पूजा करावी. अशा प्रकारे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.